नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे की इयत्ता 6वीचा सिलेबस बदललेला आहे आणि या बदललेल्या सिलेबसनुसार इयत्ता 6वी विषय मराठी यातील पहिली कविता सत्य शिवाहून सुंदर या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। मला याची पूर्ण कल्पना आहे की या कवितेला स्वाध्याय दिलेला नाही, परंतु तुमची प्रॅक्टिस व्हावी आणि परीक्षेत जर या कवितेवर आधारित काही प्रश्न आले तर ते तुम्हाला व्यवस्थित सोडवता यावेत याकरिता काही प्रश्न उत्तरे बनवून हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तर तो शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। पहिला शब्द आहे ज्ञान, याचे समानार्थी शब्द आहेत विद्या, माहिती। दुसरा शब्द आहे मंदिर, याचे समानार्थी शब्द आहेत देऊळ, देवालय। 3 मोती, याचा समानार्थी शब्द आहे मुक्ता किंवा मौक्तिक। चौथा शब्द आहे सागर, याचे समानार्थी शब्द आहेत समुद्र, जलधी। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न पहिला, ज्ञानाचे मंदिर कसे असते? याचं उत्तर आहे ज्ञानाचे मंदिर सत्य शिवाहून सुंदर असते। दुसरा प्रश्न आहे, कष्टाच्या घामाचे रूपांतर कशात होते? उत्तर आहे कष्टाच्या घामाचे रूपांतर मोत्यात होते। तिसरा आहे, अज्ञानी माणसाला काय करायला हवे? याचं उत्तर आहे अज्ञानी माणसाला शिक्षण देऊन ज्ञानी करायला हवे। प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये 1, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या ओळीचा अर्थ स्पष्ट करा। याचं उत्तर आहे, आपण जेवढे ज्ञान इतरांना वाटतो किंवा शिकवतो तेवढेच आपले ज्ञान अधिक वृद्धिंगत आणि पक्के होत जाते। ज्ञानाची देवाणघेवाण केल्याने ते कमी न होता उलट वाढतच जाते, असा अर्थ या ओळीत व्यक्त झाला आहे। दुसरा प्रश्न, कवितेत शाळेला ज्ञानाचे मंदिर का म्हटले आहे? याचं उत्तर आहे, ज्याप्रमाणे मंदिरात गेल्यावर मनाला शांती आणि चांगले विचार मिळतात, तसेच शाळेत आपल्याला शिक्षणाद्वारे ज्ञान मिळते, संस्कार मिळतात आणि आयुष्याची शिदोरी मिळते, म्हणून शाळेला ज्ञानाचे मंदिर म्हटले आहे। प्रश्न चौथा, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा। शब्द पाहूया। 1, दामाचे, याचा यमक जुळणारा शब्द आहे घामाचे। दुसरा आहे घडवावा, याचा यमक जुळणारा शब्द आहे चढवावा। तिसरा आहे पढावा, याचा यमक जुळणारा शब्द आहे करावा। प्रश्न 5वा, तुम्हाला तुमची शाळा का आवडते? स्वमत लिहा। याचं उत्तर, माझी शाळा मला खूप आवडते कारण तिथे मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात। माझे शिक्षक खूप प्रेमाने शिकवतात आणि शाळेत माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत। शाळेच्या प्रांगणात खेळणे आणि अभ्यासासोबतच इतर कलागुणांचा विकास करणे यामुळे शाळा मला दुसऱ्या घरासारखीच वाटते। आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत। त्याचबरोबर इयत्ता 6वीच्या बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व विषयाचे व्हिडिओज देखील आपण टाकतच आहोत, तेही चेक करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व विषयाच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।